ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। राम कृष्ण हरी। ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या आरंभाला श्री गणेशाचं वर्णन करतात। प्रत्येक ग्रंथाची सुरुवात ओंकाराने, भगवंताच्या स्तवनाने आणि भगवंताच्या गुणाचं वर्णन करूनच होतं। माऊली ज्ञानोबा श्री गणेशाचं वर्णन करत असताना म्हणतात, देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी। निवृत्तीनाथांचे दास असणारे, निवृत्तीनाथांचे शिष्य असणारे ज्ञानोबा श्री गणेशाला म्हणतात, गणराया प्रत्येक शुभ कार्याला तुझ्याच नामाने, तुझ्याच स्तवनाने त्या शुभ कार्याची सुरुवात करतात, आरंभ करतात। देवा सकल अर्थ, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाश। सर्व जगताच्या बुद्धीला आधार देणारा गणेश तू आहेस। 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण ही तर तुझ्या हातातील आयुध आहे। भगवंता तुझ्या नामाचा जय जयकार असो, तुझ्या गुणवर्णनाचा जय जयकार असो। श्री गणेशाचं संपूर्ण विस्तृत वर्णन करून ज्ञानोबा आपल्या ग्रंथाला सुरुवात करतात। ग्रंथाच्या सुरुवातीला ज्ञानोबा यांनी पहिल्या अध्यायामध्ये जे मर्म सांगितलेलं आहे ते खूप महत्वाचं आहे। हा ग्रंथ किती महत्वाचा आहे, या ग्रंथाचं आपल्या आयुष्यामध्ये महत्व काय? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या ग्रंथाचा अधिकारी तोच आहे श्रवण करणारा, जो पुरुष याच्या योग्यतेचा आहे, अर्जुनाच्या योग्यतेचा असणारा पुरुष हा ग्रंथ जाणणारा, हा ग्रंथ जाणण्याचा अधिकारी आहे। ग्रंथ जाणून घेत असताना हा ग्रंथ कसा समजावा? माऊली ज्ञानोबा म्हणतात, आपल्या बुद्धीने सतत वेग बुद्धी जागृत ठेवून या ग्रंथाचं श्रवण करा। आजपासून आपण माऊली ज्ञानोबा याच्या ज्ञानेश्वरीचा संपूर्ण अर्थ जाणून घेणार आहोत। माझ्या अल्पशा मतीला समजेल त्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण माऊली ज्ञानोबा यांची शब्द रचना, माऊली ज्ञानोबा यांचे शब्द इतके अर्थपूर्ण आहेत, इतके गुह्य आहेत, त्यांना जाणून घेणं, वेदाचा अर्थ सांगणं, गीतेचा अर्थ सांगणं तितकं सोपं नाही आहे। म्हणून माझ्या बुद्धीला जेवढं सुचेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन। माऊली ज्ञानोबा यांनी श्री गणेशाचं वंदन करून सरस्वतीचं वंदन करत असताना माऊली ज्ञानोबा म्हणतात, आता अभिनव वाग्विलासिनी
जी चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। जी चातुर्य अर्थ आणि कलेने युक्त असणारी कामिनी आणि जी शारदा विश्वाची मोहिनी आहे, विश्वाला जी शारदा मोहित करते, चातुर्य आहे, सौंदर्य आहे, विश्वाला मोहित करणारी शारदा त्या सरस्वतीला मी वंदन करतो। माऊली ज्ञानोबा म्हणतात, सरस्वती मातेचं वंदन केल्यानंतर ज्ञानोबा पुढे म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी। माझ्या हृदयाच्या ठिकाणी असणारे माझे सद्गुरु, ज्या सद्गुरूंनी या संसाराच्या सागरातून मला बाहेर काढले, या संसारामधून माझ्या श्री गुरुनी मला मुक्त केले, अशा श्री गुरुचं स्तवन करून माऊली ज्ञानोबा उपमा देत असताना उपमा कशा देतात ऐका। जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टी से फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी। पायाळू असणारा मनुष्य ज्याप्रमाणे त्याच्या डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर त्याला जमिनी मधलं धन दिसतं, त्याप्रमाणे माझे सद्गुरू आहेत। दृष्टीला जसं अंजन मिळाल्यानंतर या जमिनी मधलं रत्न दिसतात, जमिनी मधलं पाणी, भूगर्भातल्या मौल्यवान वस्तू जशा दिसतात, तसं माझे सद्गुरू माझ्या दृष्टीचं अंजन आहे। उपमा देत असताना माऊली ज्ञानोबा किती गोड रचना केलेली आहे पहा। का चिंतामणी झालिया हाती सदा विजयव्रती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे। ज्या मनुष्याच्या हाताला चिंतामणी लाभला, ज्याला प्रत्यक्ष चिंतामणी भेटला, त्याला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, कुठल्या गोष्टीची उणीव भासणार आहे, त्याला सर्वच भेटणार आहे। प्रत्यक्षात चिंतामणी हातामध्ये असताना त्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही, आणि तो जसा पूर्णत्वाला येतो, त्याला जसं सर्व काही मिळून जातं, तसाच मी माझ्या गुरुच्या अनुग्रहामुळे, माझ्या गुरुच्या उपदेशामुळे पूर्ण झालेलो आहे। माझ्या गुरुची माझ्यावरती इतकी कृपा आहे। आणि मग ज्ञानोबा पुढे म्हणतात, मनोनी जाणते न गुरु भजीजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचनी सहजे, शाखा पल्लव संतोषती। म्हणून जे शहाणे आहेत,
ज्यांना जाण आहे, ज्यांना कळतं, त्यांनी गुरुला भजावं, गुरुची सेवा करावी. गुरुला इतकं महत्व माऊली ज्ञानोबा यांनी सांगितलेलं आहे. कसं? ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाच्या मुळाला पाणी टाकल्यानंतर त्याच्या जे शाखा आहेत, त्याचे जे पान आहेत, कसे पूर्ण होतात, खळखळून कसे हिरवेगार होतात, त्याप्रमाणे श्री गुरूंची सेवा केल्याने, श्री गुरूंचं या ठिकाणी स्तवन केल्याने त्या मनुष्याला कधीच काहीच कमी पडणार नाही. कारण गुरुची सेवा, गुरुचा आशीर्वाद ज्याला लाभला तो त्याच्या आयुष्यामध्ये परिपूर्ण झाला. माऊली ज्ञानोबा म्हणतात, का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्रावगाहनी, ना तरी अमृत रसास्वादनी, रस सकळ. ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याने समुद्राचं जर स्नान केलं तर सकळ तीर्थाचं स्नान केल्याचं त्याला पुण्य मिळते. किंवा अमृत रस प्राशन केलेला जो मनुष्य आहे, किंवा ज्याने अमृताचं प्राशन केलं, त्यांनी सगळेच्या सगळे रस सेवन केल्यासारखंच आहे. तसं माऊली ज्ञानोबा म्हणतात, माझ्या सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा केली, मला या लायक बनवलं, माझ्यामध्ये इतकं सामर्थ्य उत्पन्न केलं की मी गीतेचा अर्थ सांगू शकेन. ज्ञानोबा पुढे म्हणतात श्रोत्यांना, आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान, की अभिनव उद्यान, विवेक तरुणचे. आता ती कथा ऐका, आता ऐका अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान. सगळ्या कथेंची जन्मस्थान असणार, ज्या कथेमध्ये भक्ती, रस, औदार्य, ज्ञान, वैराग्य, सगळ्या गोष्टींची परिपूर्णता ज्या कथेमध्ये आहे, आता ती गोड, रसाळ, पावन असणारी कथा ऐका. माऊली ज्ञानोबा म्हणतात, जे सकळ कथेंचं उद्यान आहे आणि ग्रंथाचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबा म्हणतात, म्हणून हा काव्याराव ग्रंथ गुरुवतीचा ठाव, येथुनी रसा झाला आवो, रसाळपणाचा. म्हणून ही जी कथा आहे, सर्व जे काव्य आहे, सगळ्या काव्यांचा राजा असणारी ही कथा आहे. अतिशय रसा, गोड आणि पावन असणारी कथा. तुम्ही का ऐकावी? कथेची महती सांगत असताना माऊली म्हणतात, आता का सुक्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुरवाडले, अर्थ जात. ज्याप्रमाणे
सुपीक क्षेत्रामध्ये, सुपीक जमिनीमध्ये बी पेरलं असताना ते बी कसं फलरूप होतं, संपूर्ण फुलांनी फळांनी बहरून येतं. तसंच काव्यांचा राजा असणारी ही कथा, सगळ्या कथेमध्ये, सगळ्या कथेचा राजा असणारी ही कथा, श्रेष्ठ असणारी कथा भारतामध्ये अर्थजात झालेली आहे, भारतामध्ये उगम झालेली आहे. आणि या कथेनं या भूमीला पवित्र केलेलं आहे. या भूमीला पवित्र करणारी ही कथा, कथेची महती सांगत असताना माऊली ज्ञानोबा उपमा देऊन वर्णन करतात. कसं की प्रथम वयसा काळी लावण्या चिनवाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. तारुण्यामध्ये आलेली स्त्री, तारुण्यामध्ये आलेल्या स्त्रीचं सौंदर्य ज्याप्रमाणे विशेषत्वानं बहरून येते, किंवा ज्याप्रमाणे उद्यानामध्ये नातरी उद्यानी माधवी घडे, ते तवन शोभेची खानी घडे, आदिला पासोनी अपाडे जिया परी. किंवा वसंत ऋतूमध्ये ज्याप्रमाणे सर्व लहान मोठ्या सर्व वृक्षांना बहर येतो, त्याप्रमाणे असणारी ही कथा भारतामध्ये विशेषत्वाने बहरून आलेली आहे. नाना घनीभूत स्वर्ण जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारी बरवे पुन्हा निवाडू दावी. सोनं दिसायला अतिशय साधं दिसत जरी असलं तरी त्या सोन्याचे ज्यावेळी दागिने बनवतात, दागिने बनवल्यानंतर त्या सोन्याची जशी शोभा वाढते, तसं श्री व्यासांनी श्री व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवे पण पातले, ते जाणून काय आश्राईले इतिहास. त्याप्रमाणे सोनी रूपी असणारी ही कथा, या कथेला, या कथेचा शृंगार श्री व्यासांनी केलेला आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात, म्हणून महाभारती नाही, जे महाभारतात नाही ना ते जगात कुठंच नाही. ते नोहेची लोकिती येणे कारणे मनी ते पाहे, व्यासोचिष्ट जगत्रयी. महाभारतामध्ये सर्व गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. या पृथ्वी तलापासून ते सप्त पाताळे, 18 भुवने, स्वर्ग, तपोलोक, गायत्री लोक, भुवर, सगळ्या लोकांची ज्याप्रमाणे वर्णन केलेलं आहे, सगळ्या गोष्टीचं वर्णन, त्रैलोक्याचं वर्णन महाभारतामध्ये आलेलं आहे. म्हणून जे महाभारतामध्ये नाही ते कुठंच नाही असं माऊली ज्ञानोबा म्हणतात. जगामध्ये असणारी सुरस कथा, ऐसी जगे सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपगाथा, जन्मे जया. असिया
सगळ्या जगामध्ये रसाळ आणि पावन असणारी कथा मुनिवर्यांनी वैशंपायनांनी जन्मेजय राजाला सांगितली. पावन गोड सुरस असणारी ही कथा. आता भारत कमळ पराग गीताख्यू प्रसंगो जो संवादिला श्रीरंगो अर्जुनीसी. महाभारत म्हणजे हे कमळ आहे आणि त्या कमळाचा पराग जो आहे तो पराग असणारी गीता रूपी कथा ही आहे. आणि मग या कथेचा उगम करत असताना कथेचा उगम कसा कुठून झाला काय म्हणतात माऊली ऐका. नातरी शब्द ब्रह्माब्दी मथियला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे. श्री व्यासांनी जो शब्दाचा सागर आहे समुद्र आहे शब्दाच्या समुद्रामध्ये बुद्धिरूपी रवीने मंथन करून लोणी काढलं आणि ते लोणी काढून मग ज्ञानाग्नी संपर्के आपल्या ज्ञानाच्या मंद मंद अग्नीमध्ये कडसिली निविवेके त्या ज्ञानरूपी मंद अग्नीमध्ये त्या लोण्याला कडवलं. पद आले परिपाके आमोदासे आणि मग नंतर परिपक्व झालं. इतकी गोड पावन आणि परिपूर्ण असणारी ही कथा कथेची महती माऊली ज्ञानोबा सांगत आहे. जे अपेक्षी जे विरक्ती जे विरक्त लोक आहेत ते विरक्त लोक ज्या कथेची सदा अपेक्षा करतात आणि सदा अनुभवी जे संती ज्या कथेचा अनुभव स्वतः संत घेतात आणि स्वहंभावे पारंगती रमिजे तेथ. आणि जे ब्रह्मनिष्ठ जे आहेत ब्रह्मनिष्ठ त्या कथेच्या ठिकाणी रममान होतात. कथेविषयी माऊली ज्ञानोबा इतकं का सांगत आहे इतकं वर्णन का करत आहे जी प्रत्यक्षात या कथेची गोडी गात असताना माऊली ज्ञानोबा म्हणतात भगवंताच्या योगरूपी निद्रेतून त्यांच्या घोरण्यातून वेद उत्पन्न झाले आणि या वेदाची महती इतकी आहे ज्या भगवंताच्या योगरूपी निद्रेतून वेद निर्माण झाले. योगरूपी निद्रेतून स्वतः त्या भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द काय त्या कथेला त्या शब्दाला महत्व असेल. स्वतः भगवंतांनी सांगितलेली म्हणल्यावर तिची उपमा कशासोबत जोडावी लागली. इतकी या कथेची माहिती इतका विस्तार माऊली ज्ञानोबा का करतात की माऊली ज्ञानोबा 18 अध्यायामध्ये संपूर्ण ज्ञानाचा उलगडा माऊलींनी केलेला आहे. 18 अध्यायाच्या कथेचा विस्तार करायचा आहे. 18 अध्यायापर्यंत जी कथा सगळ्या श्रोत्यांना ऐकवायची आहे. ऐकणाऱ्या श्रोत्यांना सांगावं तरी लागेल की ही असणारी ही जी ज्ञानेश्वरी आहे सगळ्या वेद श्रुती शास्त्र सगळ्यांचं सार आहे. सगळ्यांच्या मंथनातून झालेलं हे तूप आहे
याला किती महत्व आहे. म्हणून माऊली ज्ञानोबराय कथेच महत्व सांगत असताना कथेच महत्व अजून सांगत आहे. काय म्हणतात माऊली? जे आकरणी जे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती, ज्या कथेला सगळेचे सगळे भक्तगण जी कथा ऐकतात आणि तिन्ही जगामध्ये जी कथा विश्ववंत मानलेली आहे ती असणारी ही कथा. जे भीष्म पर्वी संगती म्हणितली कथा, आणि महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये सांगितलेली ही कथा आहे, तिला भगवद्गीता असं म्हणतात. जे भगवत गीता म्हणजे जे ब्रह्मेशानी ऋषोषिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. ज्या कथेला सगळेजण ब्रह्मनिष्ठ मानतात, जी कथा ब्रह्मदेव शंकर ज्या कथेची स्तुती करतात आणि सनकादिक मुनी ज्या कथेची आदराने ज्या कथेचे सेवन करतात, अशी असणारी पावन कथा. जैसी शारदीची चंद्रकळे माझी अमृत कनकोवळे, तेवेची ती मने मवाळे चकोर तलगे. ज्याप्रमाणे शरद ऋतूतील जी पौर्णिमा आहे, पौर्णिमेला चंद्राचं चंद्र अमृत ज्याप्रमाणे चकोर सेवन करतात, त्याप्रमाणे श्रोते हो तुम्ही ही कथा सेवन करा. माऊली म्हणतात, हे शब्दे विन संवादिजे इंद्रियानी नता भोगिजे, बोला आदी झोंबिजे प्रमेयासी. शब्दाविन संवादिजे, जे वाईट शब्द आहे, निरर्थक शब्दाशिवाय या कथेचं मनन करावं. इंद्रियांना नकळत ही कथा अनुभव घ्यावी आणि ही कथा ऐकण्यापूर्वी त्या कथेतील रहस्य जाणून घ्यावे. कशी सेवन करावी ही कथा? जैसे भ्रमर परागुणेती परी कमळ दळे नेलती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी. कमळाच्या फुलामधलं जो पराग आहे, भ्रमर भुंगा त्या कमळाला न कळू देता त्याच्यातील जो आपला पराग आहे, पराग कणांचं सेवन ज्याप्रमाणे तो भ्रमर करतो, भुंगा करतो, त्याप्रमाणे या कथेचं सेवन करा. तुमच्या आयुष्याला मुक्ती प्रदान करणारी, तुमच्या आयुष्याला खरा अर्थ देणारी ही कथा तुम्ही तुमच्या इंद्रियाला न कळू देता, इंद्रियाला कळत या कथेचा अनुभव घ्यावा. का आपुला ठाऊन सांडिता आली जे चंद्र प्रगटता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे.
ज्याप्रमाणे चंद्र विकासी जे कमळ आहे आपली जागा न सोडता एकाच ठिकाणी, ज्याप्रमाणे चंद्राच्या प्रकाशाचा या ठिकाणी प्रत्यक्षात आलिंगन घेते, त्या आलिंगनाचं सुख घेते. चंद्र कुठं आहे? आकाशामध्ये. चंद्र पराग कमळ कुठं आहे? खाली आहे. त्याप्रमाणे चंद्र विकासी कमळाप्रमाणे या कथेचा आस्वाद घ्या. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे आथिला तोची जाणे मानू ये. त्याचप्रमाणे ज्याचा अंतकरण स्थिर गंभीर झालेला आहे तोच या कथेचं रहस्य जाणू शकतो. बाकी इतर कोणी या कथेचं रहस्य जाणू शकणार नाही. तुम्हाला ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी, ज्ञानेश्वरीचा भाव समजून घेण्यासाठी, ज्ञानेश्वरी आपल्या बुद्धीला बुद्धी देणारी, बुद्धिदाता असणारी समजून घेण्यासाठी तुम्हाला गंभीरपणे स्थिर राहून या धावपळीच्या युगामध्ये एका ठिकाणी शांत बसून शांत चित्ताने कथा गंभीर स्वरूपाने ऐकावी लागेल. त्यावेळीच तुम्हाला या कथेचं सौंदर्य, या कथेचा भाव, या कथेचं रहस्य तुम्हाला कळेल. ज्ञानोबराय म्हणतात, अहो अर्जुनाची पाती जे परिसनया योग्य होती, ती कृपा करुणी संती अवधान द्यावे. जे अर्जुनाच्या योग्यतेचे श्रोते आहेत तेच या कथेला जाणू शकतात. आणि त्या श्रोत्यांनी लक्ष द्या, अवधान द्या. मी आता कथा सांगत आहे. जैसा स्वभाव माय बापाचा, अपत्य बोले जरी बोबडीवाचा, तरी अधिक चितयाचा संतोष अति. ज्याप्रमाणे लहानस बाळ आपल्या आई वडिलांना बोबड 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 बोलत, त्याचा भाव न जाणून घेता आई वडिलांना किती गोड वाटतं ऐकायला. आपलं लेकरू बोलत आहेत त्याचे गोड बोबडे बोबडे शब्द ज्याप्रमाणे आई वडिलांना गोड वाटतात, तसेच माझे वेडे वाकडे शब्द तुम्ही गोड करून घ्या. कारण तुमचा मी बाळ आहे, तुमचं मी लेकरू आहे. तुम्ही माझे वेडे वाकडे शब्द ऐकून गोड करून घ्या. तैसा तुम्ही अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपहासला. प्रार्थू काय. त्याप्रमाणे तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे. तुम्ही सज्जन, तुम्ही मला कथा सांगण्यासाठी बसवलं आहे आणि मी आता तुम्हाला कथा सांगतो. परी अपराध तो अनेक आहे, जे मी गीतार्थू कवळू पाहे, ते अवधारा विनमुला आहे. म्हणून आणि माझा एक अपराध होत आहे. मी गीतेचा जो अर्थ आहे, गीतेचा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न तुमच्या समोर करत आहे. माझा अपराध आहे आणि आता माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या अशी माझी विनंती आहे. हे अनावरण विचारिता
वायाची दिवसा उपनला चित्ता भानु तेज काय खद्योता शोभा हे गीतार्थाचं जे काम आहे अनावर आहे, अतिशय अवघड, अतिशय कठीण आहे. भानु तेज, सूर्याचं तेज जे आहे, सूर्याच्या तेजाला उजाळा कोणी द्यावा? हे इतकं भलं मोठं असणार हे जे आकाश आहे, हे आकाश आपल्या मुठीत कोण घ्यावं? इतका कठीण आणि खडतर असणारा, न झेपणारा न पेलणारा गीतेचा अर्थ मी तुम्हाला सांगू पाहत आहे. हे कार्य खरंच अवघड आहे आणि ते स्पष्ट करण्याचं साहस माझ्या चित्तामध्ये उत्पन्न झालेलं आहे. ते माझ्या गुरुच्या कृपेमुळे. कीट टुवी चाचुवरी मापुसुए सागरी मी नेनु त्यापरी प्रवर्तीत. टिटवीने आपल्या चोचीने समुद्र कोरडा करण्यासाठी कितीही जरी प्रयत्न केला तरी ती नाही करू शकणार. त्याचप्रमाणे खोल गहन असणारी ही गीता, या गीतेचा अर्थ मी काय सांगू शकणार, परंतु या गीतेचा अर्थ सांगण्याचं सामर्थ्य माझ्या श्री गुरूंनी माझ्यामध्ये उत्पन्न केलेलं आहे. ऐका आकाश दिवसावे तरी अनेक त्याहून थोर होवावे, म्हणून अपाळू हे आघवे निर्धारिता. जर आकाशाला जर गवसणी घालायची असेल, हे आकाश हे नभ जर आपल्या गगनामध्ये जर घ्यायचं असेल तर त्याच्याहूनही मोठं व्हावं लागेल. आकाशाहूनही मोठं व्हावं लागेल, त्याहून थोर व्हावं लागेल. आणि त्याप्रमाणे वास्तविक पाहता हे माझं काम खूप अवघड आहे. माऊली म्हणतात, या गीतार्थाची थोरी स्वयंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कार. या गीतार्थाची थोरी इतकी आहे, जी भवानी आहे प्रत्यक्षात महादेवांना प्रश्न विचारते आश्चर्यचकित होऊन. आणि महादेव म्हणतात, तेच हरो म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे. गीता तत्व. महादेव भवानीला म्हणतात, जगदंबे तुझं जसं स्वरूप आहे का, तुझ्या स्वरूपाप्रमाणेच असणारी ही गीता आहे. न्याहाळून पहा, हा वेदाचा सागर आहे, हा वेदार्थ सागरू. जया निद्रिताचा गुरु तो स्वय सर्वेश्वर, प्रत्यक्ष अनुवादला. ज्या सर्वेश्वराच्या योग निद्रेच्या घोरण्यातून वेद उत्पन्न झाले, त्या प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेली गीता काय हिची थोरवी असेल, काय हिचं महत्व असेल, किती महान असेल ही गीता. भगवंत सांगतात, ऐसे जे अगाध जेथ वेळावती वेद, तेत मी अल्पमती मंद काय होवे. ज्या ठिकाणी वेद वेडे होतात, वेडावती वेद, आणि त्या ठिकाणी मी अल्प मतिमंद असणारा काय होईल, काय पुरू शकणार आहे, काय माझी कथा. हे अपार कैसे नी कवळावे, महातेज कवने धवळावे, गगन मुठी सुवावे,
मशके के हे अपार जे आहे हे कसं कळावं अपार, जे कशामध्ये कळता येणार नाही असं असणार, हे अपार कसं याला पार करावं. आणि महातेज कौने थवळावं. आणि महातेज आहे जे महातेज, त्या महातेजाला कोण उजाळा द्यावा? सूर्य आहे, सूर्याला उजाळा कोणी द्यावा? किंवा मशक आहे, माशीनं मुठीमध्ये आकाश धरण्याचे झेपावण्याचं या ठिकाणी सामर्थ्य करावं. त्या माशीच्या होणार आहे का? परीख असे एकू आधार तेनेची बोले मी सदरू, जे सानी कुळ श्री गुरु ज्ञान देव म्हणे. परंतु या ठिकाणी एक आधार आहे. मी जे तुम्हाला गीतेचा अर्थ सांगत आहे, माझ्या सद्गुरूंनी मला परिपूर्ण बनवलं. माझ्या सद्गुरूंनी परिपूर्ण केल्यानंतरच मी तुम्हाला गीतेचा अवघड असणारा अर्थ सांगू पाहत आहे. येरवी तरी मी मूर्ख, जरी जाहला अविवेको, तरी संत कृपा दिको सोज्वळो आहे. एरवी तरी मी मूर्ख आहे, मतिमंद आहे, अज्ञानी आहे. आणि जरी झाला अविवेक असणारा जरी झालो, तरी संताच्या कृपेमुळं सोज्वळ झालेला आहे. संताच्या कृपेमुळं तुम्हाला अर्थ सांगणे इतका मी झालेलो आहे. मौली म्हणतात, लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परेसीच आहे, किमृत हे जीवितला आहे अमृत सिद्धी. लोहाला परीस लागल्यानंतर त्या लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य ज्याप्रमाणे परिसामध्ये आहे, किंवा मेलेल्या मनुष्याला उठवण्याचं सामर्थ्य ज्या अमृतामध्ये आहे, तसंच मी महामूर्ख अज्ञानी असणाऱ्याला गीतेचा अर्थ सांगण्याचं सामर्थ्य हे सगळं सद्गुरूच आहे. जर सरस्वती एखाद्याला जर सिद्ध झाली, तर त्याला बोलण्याची काय अडचण येईल का? त्याला नाही. त्याच्यामध्ये सामर्थ्य येईल. याच्यामध्ये नवल काय आहे? ज्याची आई कामधेनू आहे, त्याचे अप्राप्य काही नाही. तिला अप्राप्त होणार असं काहीच नाही. कारण कामधेनू ज्याची आई आहे, सगळं काही प्राप्त होईल. तरी न्यूनते पुरते. काय माऊलींचे शब्द आहेत. इतकी रसाळ रचना केलेली आहे, गोड रचना केलेली आहे. माऊली ज्ञानोबर आहे, मी महामूर्ख आहे. शब्द काय आहेत बघा ज्ञानोबर यांचे. तरी न्यूनते पुरते. याच्यामध्ये जर काही कमी पडलं असेल तर ते पूर्ण करा. अधिक ते सरते. जर काही अधिक झाला असेल तर ते काढून घ्या. काय माऊलींचे शब्द आहेत, किती गोड. करुणी घ्यावे हे तुमते विनवितो असे. या कथेमध्ये, माझ्या सांगण्यामध्ये जर काही कमी पडला असेल तर ते पूर्ण करावं, सांगावं. जर काही सांगण्यामध्ये जास्त झालं असेल तर ते काढून घ्यावं. माऊली म्हणत आहेत. अजून म्हणतात, आता संत हो, तुम्ही अवधान द्या. तुम्ही जर म्हणाला की सांगा कथा तुम्ही, तर मी कथा सांगेन. मला अनुग्रह दिला तर मी तुम्हाला कथा सांगेन. आणि
माऊली म्हणतात, या बोला निवृत्ती दासो पाहुनी परम उल्हासो, म्हणे परिय असा मना अवकाश देऊन. निवृत्तीदासांना आज्ञा मागितल्यानंतर निवृत्तीनाथांनी आज्ञा दिली माऊलींना, आणि माऊली ज्ञानोबा आता कथा सांगत आहे. आपण संपूर्ण माऊलीच्या अमृत वचनाची ही संपूर्ण 18 अध्यायाचे सार असणारी कथा आपण ऐकूया. आजच्या भागामध्ये इथपर्यंतच आपण पाहूया. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय 84 ओव्या झालेल्या आहेत. काही मोजक्याच ओव्या घेतलेल्या आहेत. जर संपूर्ण प्रत्येक ओवी घेतली तर अध्याय खूप मोठे होतील, विस्तार होईल अध्यायाला. तरी माऊली ज्ञानोबा यांची गोड रचना आपण संपूर्ण ऐकून घेऊया. रामकृष्ण.